हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिवसाक आम्ही इतर रामायणांतो सीता कल्याण कशी सांगला म्हण पळयतर आशिल्लीची तशी सर्व राय सभा मंटपांतो सलवल नंतर रावणानही उबर जैनानशी त्यासी नाभ धनुचे एडे पडली नंतर विश्वामित्रानं रामाक आपण दिवचे राम उठान रबलात धनु भंग करच्याक धनु भंग करचे म्हूण मागीर कळचें आमकां धनुस उबारचे खातीर उठान रबला तो कशी रामचरित मानसांत सांगताची रघुबर बालपतंग बिकसे संत सरोज सभारशे लोचन भ्रंगकै तो उदयाचलाचे वैरी आईलो सकाळी पळय उद्देचो बालसूर्यशी दिसता म्हण तशी रामचंद्र थंय गुरु विश्वामित्राक वंदन करता आनी सिंह नडिगे म्हळ्यार एक सिंह राजगांभीर्यार कशी चमकून येता पळय तशी तो येतरस सगळे सभे आशिल्ले जन कोणा पळयताची रामाक निधान जावन क्रमारी सुनाबधनुसादी कडेन चमकला थंय आशिल्ल्या सर्व देवतेंक तो परब्रह्म जावन दिसता ब्राह्मणांक परमात्मशी दिसता थंय आशिल्लो रायो पुरय व्हड एक रायो कोणकी आयला म्हणल्यार म्हणजे ताका पळयताची थंय आशिल्ले स्त्रियांक पुराय यो मन्मथूचवे म्हणल्यार म्हणजे दिसता खंय बरलेले जनाक पुराय एक राजकुमारो येतरस म्हूण सांगून दिसतरस म्हूण सांगून तरवे रामायणांत सांगताची तरवे कवी तशी हांगा रामू सुनाबधनुसाला येतरसतना सुनाबू ते दोळ तई हल्लनातील सुनाब धनुसू आत्ताक सಣ್ಣ सಣ್ಣ भांगरा घंटी घाल्ला खंय ते घंटेचे शब्द करता किणकिणीची म्हळ्यार धरी रामा म्हाका धरी म्हूण सांगतशी तेदना जनकरायाले बायल हे रामचरित मानसांतूल वर्णने जनकरायल बायल सुनयना देवीक बारीच एक नमने भंय जाता खंय म्हळ्यार बरी सान प्रयेचो येदेद व्हड प्रौढ रायांक उबार जयनाशिल्लो लालो जयनाशिल्लो सुनाबधनसू तो रावण ताजे एडकपण हातू पांयू चेटो करून घेतलो ताणें म्हणटना इतले सानो बालचंद्रुशी आसूचो ये सुकुमारो रामचंद्र हाज्यान जातल्वे ये अशी उबारच्याक कसले चडून गेल्या रे आमकेक अपख्याती येत कितकी अयोध्येची राजकुमाराकय इतली सान रामचंद्राकय उबार म्हणून जनकरायान सांगलें म्हणून सांगून आमकां अपख्याती आयले रे कसले चडून गेले ते सान प्रयेची तो अयोध्येचे एक भाग्य तो कौसल्या देवीक कशी पोट रपतले हाणें धनुस उबारून कसले जाले रे असल पुरे तिगेल मना येतना ती सांगतकय तोंडान इतले सन्नाक नाक आशिल्ले आमगेले जनकराया तितलेय कळनावे म्हूण म्हणटना तिगेले अंतरंगाचे सखियो पुराय सांगता खंय राणी ताटकी सुबा हुमारला खंय ताणें तशी ताका जायना म्हूण सांगू नका एक सान अंकुश मावताल हाता आसूचे सगळे येदोड देहा हस्तीक निग्रह करनावे तशीची
तो रामू तसले ताटकीक सुबाहुक मारीचाक प्रेक गती दाखयल रामू एक सुनाब धनुसु दुरू जायना म्हण हांव लेखना तो प्रायन सान आसच्या पुरो जाल्यार योग्यतेन तुई सान म्हणू कशी सांगची आमी म्हण म्हणटना सुनयना देवीक वैत्या दिसता तिगे लागींची सीतादेवी बसल्या सीतादेवील मनान तू आवसून सांगिले ते तिगेल अंतरंगारी परिणाम येयले म्हळ्यार ते ते व्हडोड्ड राय धनुस दोरून ते वोंवटेलेले पळयला रामचंद्राल वैरी पळय तांणी अवियोगी ದಂಪತಿ म्हणटाची अविनाभाव संबंध लक्ष्मीनारायणाल मध्येंत सुचे तिकाय तो कोण म्हण गोतस ताकाय ती कोण म्हण गोतस जाल्यार हांगा लोका दृश्टीन पुराय बरलेले आतां आमी भीमसेनाल काणी पळयतना आयकताची पुराय जनांक तांणी आतां महाभारतांतूय तशीची धर्मरायाक जावो अर्जुनाक जावो कोणाकय तांगेलें मूल रूप विसरून वता जाल्यार भीमसेनाक तो मूल रुपांत वायुदेव म्हूण गोतस म्हणटना भीमसेनाक गोतशिल्ले रामचंद्राक आनी लक्ष्मीक सीतादेवीक तांणी लक्ष्मीनारायण म्हूण कळना म्हणुवें बरलेले पुरजनाक विस्मरण आसतलें जाल्यार देवान आयतें म्हळ्यार तो ताणें जावन तागेल स्वयं कुशीरी अवतार घेवन येवचें बरलेले जन तागेल कुशीर येतले जन तशी ती तांकां गोतस तांणी दोग जन कोण म्हणून जाल्यार ही प्राकृत एक स्त्री तिका एक चल्ल्याल वयर मन जाल्यार ताका कसलें अपाय येतवें म्हूण म्हळ्यार कळबळ जाता पळय तशी सीते रामचंद्राक कसलें ते धनुस उबार नपाय जातकी म्हळ्यार एका कळबळ दाखयतर आसा देवालें मागतकय ती हें फुल्ला इतलें हगूर जावन जावो रामाक म्हूण सांगून तशी तो धनुस जाल्यार आयला सीतादेवीले सखियो आसाची तांणी तांचितल्या तांणी उलोवन घेताच खंय हो आमगेले सीतेक सांगील चेल्लो यो हाणी बिनी धनुस उबारले म्हूण जाल्यार वाची आमगेले सीतेलो बामूण जालो तेदना तांणी व्हरलेले आनी एक ಸ್ವಲ್ಪ जन सांगता खंय गेलवो गेलवनान शिराबो कोणेय गेलवनी म्हणटना वोवय गेलवनांतले व्हडणे लास्टाक अनुरूप जावन वचोच्यो चेल्लो कोण म्हूण म्हणटना आमगेलो रायो हाका दितलो इते म्हळ्यार प्रायेन रुपान प्रत्येक विशयान आमगेले सीते सांगिल्लो यो म्हूण तशी मस्त जन थंय ब्राह्मण आसाची तांणी पुरय विश्वामित्राले ते ब्राह्मण गुंपा दुखून उठान येयलो यो तांणी लेखता यो इतले सानो सुकुमार यो हाका कसले हे कठोर परिक्षे म्हूण सांगून तशी सीतादेवी कोटी लावण्य मनमत जावन आशिल्ले रामचंद्राक कडे दोळ्यान पळयत रस येद्रा दुखून शिदा पळोवच्या तिका लजी जाता जाल्यार ती तवळी ते सुनाभ धनुसा लागी विनंती करतकी मनानाची हे सुनाभा हांव तुगेलो सान आसतना खेळतशिल्लें न्हय तूं म्हगेले बाल्य स्नेहीत न्हय पुराय राया तूं जड जावन आसच्या पळय जाल्यार ह्या रामचंद्राक मांजर तूं तणापशी गुरुजा म्हूण सांगून तेदना ते धनुसू तिगेल्या उलयत की ओ तूं सांगिल प्रकार म्हाका दुखला व्हडणय न्हय जेवो व्हडणय हांव तुगेल रामचंद्राल हातांत हगूर जाता म्हूण सांगून तो धनुसू सांगल्या बरी तिका दिसता सीतादेवीक आमी केलो दूरदर्शनांत रामायण येतना न्ही पळयला ते सीतादेवीन आपळ कुडले तो धनुसू वयर येवच्यो तशी पुराय ती महालक्ष्मी रुद्रापशी वयरची ती तशी हांगा ह्या पुराय मानसीक संभाशण जतर आसा इत्याक म्हळ्यार रुद्राले धनुसू तो रुद्र मनोतत्वाचे अभिमानी देव म्हूण म्हणटा जावं रामचंद्र सुनाभा धनुसाले आयिल्ले नंतर थंय एक क्रमस मलगड्यांक पुराय उडगास करचे सुरवेक गुरू वशिश्ठाल उडगास करता विश्वामित्राल उडगास करता आनी आनू अम्मा तागेले बंधू बांधव तांणी कोणें येनिते वयवे तांकां पुराय मनान तूं वंदन करता त्या वेळाक लक्ष्मण तो कसो करता म्हळ्यार भूंय पांयान घट्टी वतून घट्टी रपतकय तो इत्याक म्हळ्यार शेषू तो शेषावतारी तो कोण लक्ष्मण शेशान न्हय भूंय मातारी स्थिर जावन दवरून घेवचे तशी आतां खंय ते रामान उबारतना ते पडता भेता ताका पुरे गोतशिल्लें दिसता भूंय कंपन जाल्यार पर्वत पुराय पडल्यार ताजे जडावणेक तसल पुराय एक उस्क्यान लक्ष्मण घट्टी भूंय पांयान ओतून राबला
रामचंद्र कसं करता त्या बिल्लाचे एक तुदी पय्याचे अंगुष्ट्यान मिटवून सोडतं काही तेदना धनुसू अनेक सायडा दुखून वैरी चिमवता वैरी उडता मागीर त्या वेळाक एक नेलाकनी बिल्लाक एक साधारण घर्षण जातना ತಂದುಕೊಂಡು ಉಜ್ಜಾಕಿ ಈಟಿ ಉಸಳ್ಕೈ ತೈ ಬಶೀಲ್ ಜನ್ ಪೂರೈ ದೊಳ ಚಿಮ್ಮಿಕೆಲೆ काड भितरी धनुस रामाला हातान तस त्या वेळारी धनुस्सू उबारनू शिंजिनी घालू काही ताणे प्रयत्न करून जला त्या वेळाक त्या रामचंद्रानं उबारनू शिंजिनी तांडू का जला रे तो धनुसू मदेन तुची पडलो तो आरोपयित्वा मौरीं च पुरयामास तद्धनु तद्बभंज धनुर्मध्ये नरश्रेष्ठो महायशाः तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यांनी कसं सांगला म्हळ्यारी ताक पळितन ते बिल्लू तागेल हातांतू कशी दिसतशील म्हळ्यारी हस्तीचे पील कोब्बू मोडल्या बरी दिसतशिले म्हणून ते हस्ती पिल्लाक एक कोब्बू मोडू कांय कष्ट ना तितलेची सुलभायर ताण ते धनू मोडला म्हणून सांगून सांगतात तशी नरहरी कवी ತೊರವೆ ರಾಮಾಯಣ ಬರೆಯಲು ತನ್ನೀ ಸಂಗತಾಚಿ ಎಳೆಯ ಕಬ್ಬಿನ ಕೋಲವನ ಕರಿ ಕಳಬಕರದಲ್ಲಿ ಮುರಿಯುವ ಪೊಲು ನೀರಿ ನಿಳಿಲು ನೀಟಿಲೆಂಬಬ್ಬರಣೆ गब्बरी सेदिगुट तटवा म्हणून म्हळ्यारी असामान्य एक घर्षण जली की तशी ताणे मोडला एक एಳೆಯ कब्बू म्हळ्यारी तरनु कोब्बू लाटक्कनी मोडल्यावरी मोडला जाल्यारी ते नेटिलू नीटिलेंबಬ್ಬರಣೆ ते सिडील मारलेलं तिथले एक अब्बर जलके भीकर आस्फोट शब्द जलके तिन्ही लोकांक तो शब्द गेलो तशी देवतेंक कळले धनुर्भंग केले रामान पुरे पुष्पवृष्टी घाल्ले विश्वामित्र थंय तरी उठान येवन आनंदानं रामचंद्रा फटोवन धरलिके आनी म्हणलिके हे रामा मिगेले एक कीर्ती तूं 3 लोकांक तुवें हाडले रामचंद्राक सांगिल्ल गुरू म्हूण सांगून तशी धनुर्भंग जल्ली कुडले लक्ष्मण जनकरायाकय सभेक आशिल्ल रायाकय एक पंत दोळ्यानं पळीतकय म्हळ्यार तवळी म्हणलेलं नव्हे धनू उबरच्या एक पुणी क्षत्रिय नावे म्हणून पळय मिगे लण्णस म्हणून सांगची ताणें म्हणून सीतादेवी बारी आनंद इत्याक म्हळ्यार तिकेल मनान तो मात्र बशिल्लो राम तशें आनी तागेले ओट वर्डीक ताका माळ घालची म्हणून गोतच न्हय जनांकय संतोशू खंयचे मानतार रायालांनी बायल जायना अशी तिगेल प्राय पशी 2 प्राय चड जेलेले बायल जायना अशी तिक जाय आशिल्लेची तिगेले प्रायेचे चंद एक राजकुमाराल तांतूय उत्तम कुल वंशजाचे एकल्याक तान्नी लेखला आतां विश्वामित्रालो ओट येवन तान्नी राजकुमार म्हणून समगत ना जाल्यार जनकरायाक सुनयना देवीक पुरे गोतच न्हय तशी तांणी लेखले योग्य एक राजकुमाराला हात धरले हिणे म्हणून सीतादेवी ते बावईना नाशिल्ले एक कमला फुला माल तिगेल्या हातान दिला म्हळ्यार पळय ते घेवन येवन रामचंद्राले लागीं राबता येवन तशी तई तुळशीदासान हें सांगलां पयरी हांवें जाल्यार तुळशीदासाल तुळशी रामायणांतू हांगेक चंद सन्निवेश तांणी कल्पना करून बरयला म्हळ्यार मिथिलेचे सौरभ सुमंगला स्त्री सीतादेवील सखी तांणी पुरे सीतादेवीक घेवन रामचंद्राला लागीं हातांतू माळ दिला की घेवन येवन रामचंद्रा माळ घाली तो तुका गेलवला म्हूण सांगून माळ घालच्याक म्हूण मुखारे तिका घेवन वताची ती सानी पाप तिका माळ घालूक हातू पावना म्हणून माळ घालो म्हणून रामचंद्र भागसयना कय ती नुतो रप्तकय माळ घालू वेळ जाता तेदना रामचंद्र सांगतकय लक्ष्मणा तूं शेषू न्हय सीतादेवीन रब्बिले भूंयस पळय ती वयर करतवे म्हणून तेदना लक्ष्मण सांगतकय ना तशें करूं जायना म्हणून तेदना विश्वामित्र लक्ष्मणा लागीं येता कसर जाल्ले लक्ष्मणा सीतादेवी त्याक माळ घालच्या वेळ करता म्हणून तेदना लक्ष्मण कसले वेळ जाता म्हणून सांगतरस तेन्ना विश्वामित्र तागेले कन्नांतू कसं की गुसगुसू करताची एक क्षण भितर लक्ष्मण धांवन येवन रामचंद्राला पांयार पडलो की रामचंद्र आश्चर्य जालें कसं जालें म्हणून सांगून बागचूच्याक लक्ष्मणा उबारचे खातीर बागसतना ती धांवन येवन ताका माळ घालून सोडतकी रामचंद्राक असल एक चंद सन्निवेश कल्पना करून तुळशी रामायणांतू तुळशीदासान बरयिल्लो आसा तशीच
रामचंद्र देव पुरुषोत्तम जावन आशिल्लो. साक्षात श्रीमन नारायण नव्हतो, परमपुरुषोत्तम तो. ताणें कोणाके माथे बागसूचें आसवें. खंयचेची लौकीक विवाहांतूय पळयलां रे बरें तांकां सांगू असं कसं न्ही माथे बागसूं नका मागिरी ती सांगिल्ली तशी तूं आयकूंक जाता जाल्यार तिणें व्हंकलेन माळ घालूं कश्ट जाल्ली म्हूण थोडेची एक तोंड सान केल्यार पुरो आनी माथी बागसून माळे घालून घेताची म्हळ्यार आनी पुरो जनान सांगूच की जल्वे माळ घालतना माथी बागशिल्वे आनी तुका माथी उबारप जायना ती गेल्याद्राक म्हूण सांगून जेवो तशी सीतादेवी रामचंद्राक माळ घालता पुरा जना भारी संतोश जातकी हो कसं की एक लक्ष्मणान प्लॅन केल्लें सीतादेवीन माळ घाल्ली म्हूण सांगून त्या वेळार आनी ताका चरणाक नमस्कार करी म्हूण सांगून तिका मुखार लकयतकी सुनयना देवी ती नमस्कार करनाशी आलोचन करून रपता म्हूण हें एक ओपास एक चंद जावन एक आशिल्लें तुलना उपमा थंय दिला कसलें म्हूण म्हळ्यार तिगेले मनांत त्या वेळा येता म्हूण तुगेले चरण लागले कुडले एक फातर आशिल्लें चिल्ली जल्लाकय म्हणटना मेगेले हाताचे कांकणांतू मेगेले माथ्याचे आभरणांतू गळ्या आभरणांतू पुरे वज्राचे एक वज्रसाची वज्र म्हळ्यार फातरू न्हय म्हणटना हांव बी न्ही तुका पांय पडतना खंय तुगेले चरण मेगेले आभरणांतू वज्रा लागली म्हूण जाल्यार पुरे ते चेलयो जेल्लींचे म्हूण जाल्यार तूं चेलयांक पळोवन मागीर म्हाका विसरल्या रे म्हूण सांगून ती तागेले चरणाक पांय पडूंक वचनी म्हूण सांगून म्हणटाची अशी एक चंदाईक सांगची तें तशी थंय रामचंद्राले गळ्याक सीतादेवी माळ घालता मिथिला नगरींतू भारी एक संतोषू सगळे मिथिला नगरी शिंगार जाल्ला सुरवेकाची आत्ता आनंदा श्रृंगार जाल्ले संतोषाचे श्रृंगार ते मिथिला नगरीक तशी हांगा विदेह म्हूण नांव पाविलो जेन्ना सुरवेक ताका देहाचे अभिमान ना हांगा देहा अभिमान न्ही म्हाका देहच म्हणून विसरले खंय तितले एक आनंद ताका जाल्ला म्हणून शतानंद ताका उडगास करताची धनुर्भंग जाल्ले रया जाल्यार बरें तूं मेळ्ळो तुका जाल्यार सुरवेचे आनी जेवचे वारडीक कशें म्हूण तूं मन दिवका न्हय तशी शीघ्र अयोध्येक संदेश पेटय दशरथ महाराजाले कन्यादाना विशयी सांगका तुवें म्हणून म्हणटना तशीची शतानंद अयोध्येक दूत सकट पेटयले कुडले ते दशरथ महाराजो तांकां गौरवपूर्वक स्वागत करता स्वागत करून तांगेले निमगिता इथे हांगा येवची तशी जाले ताका सर्व विशयो सांगताची दूत दशरथाक भारी संतोश जातकय त्या वेळाक जनकरायान पत्र बरयलें म्हूण म्हणले कुडले कौसल्या कैकेयी सुमित्रा तांणी येवन पत्र वाजूचें म्हणटना हांगा दशरथाल दोळे दुखून उद्दा देंवता तांकां भंय जाल्लें कसं जालें म्हूण कडेरी तो तागेले गळे आसूचे सर्व मोतयां हार काणू तांगेल्याक दितके हे पुरय मोतयाचे हारू कुडको करून भायरी दवरी कोण जाय जाल्यार तांणी घेवन वचोची म्हणून तशी तांकां पुरे संतोशा सुद्दी जाली ती म्हूण तशी भरत शत्रुघ्न हांगाय धांवन येयलीची निमगितात तांणी आना दशरथाले कोणाल कागद येयला खंयची बिल्लू काय मेगेलो अण्णान उबारलेलो शतानंद म्हळ्यार कोण कसं जाल्लें म्हणून निमगितना शतानंद सर्वय विशयी थंय सांगताची दशरथ महाराया सर्व खूश जाता समस्त रितीर खूश जाता रामचंद्राल विवाह समारंभाक सगळी तागेले राजभंडार खाली केला की म्हणली कोका की बरले जनान तशी तो तितली बळवळी घेवन रत्ना आभरण वाहन सकल चतुरंग सैन्य या पुरे घेवन बाय सरला तशी सर्व सौमांगल्य द्रव्य चंद स्त्री हो कन्नडेनी धरलेले तशी पल्लंकीर बैसून वतरस तेदना सुरवे एक चतुरंग सैन्य आसा मागशे एक चतुरंग सैन्य आसा मध्येंतू
ही ಮೆರವಣಿಗೆ ಬೈಸರ್ಲೆ ವರಣಕಾರ सर्व आकाशांतू सर्व देवते बैसून पळीतरसची ब्रह्मदेवाक या दिव्य एक जावनशील विषयी पळितनाची तो ब्रह्मदेव सांगत काही या हांगाचे काम शिवाय भुंयच्या बैची नाही या कोणकी या कोर नसुका म्हूण सांगून त्या ब्रह्मदेवा दिसता जाल्यार वाटेर येतना मस्त शुभ शकून जाता. तशी एक गायी वासरा दूध दितरस पूर्ण कुंभ धरून एक स्त्री बतरस वेद हाता दवरून येवची ब्राह्मण अशी पुराय एक कशी ಮೆರವಣಿಗೆ येवका या सांगताची तांकां येतना वाटेर मस्त शुभ शकून जातरस तशी या पुरे एक वरणकारांतू वरण येतना दिसचे एक चंद विषय दृश्य म्हणून येतं. तशी हांगा दशरथाक न्ही वचून पावच्याक एकक रामायणांतू एकक नमनेचे वेळू सांगला जेवो जनक महारायो दशरथादींक आमी ह्या पयरचे दिसांतू पळयला. तांकां विश्रांतीक तांकां बिडार करून दिता, तांकां स्नान करूंक पान करच्याक भोजनाक पुरे वेवस्था करता. तशी ते दुसो दशरथ महाराजो परिवारा वटू मिथिलापुरांतू प्रवेश करता म्हण कळ्ळी कुडले जनसमुद्र मिथिलापुराचे भरली ते कोणेय दशरथाल्या तांकां दशरथ कौसल्या कैकेयी सुमित्रा म्हणिनाची रामाला अनु अम्मा त्यांची पुरे गेले तशी यो रामाला अनु व रामाला अम्मा म्हळ्यार तितली रामचंद्र थंय प्रितीच्यो जाल्ला तांगेले मिथिला नगराचे जनांक. तशी भाव कुशध्वजाक घेवन वचून दशरथ रायाक स्वागत करता. मागीर दशरथ विश्वामित्राले कुशल निमगिता रामलक्ष्मण सुर्वे वशिश्ठाले मागीर कौसल्या कैकेयी सुमित्रेक पांय पडता तो मागीर दशरथ महाराजाक दीर्घदंड प्रणाम करता. रामलक्ष्मणाक दशरथ महाराजाक दीर्घदंड प्रणाम करता. रामलक्ष्मणाक पट्टोवन धरतकी तांडून आनी ಸ್ವಲ್ಪ वेळ दशरथ महाराजाक तो कोण म्हणले विसरले म्हूण तेच भितर भरत शत्रुघ्न दोग जन येवन रामाले चरणाक पांय पडली की तांणी रामचंद्र संतोषान तांकां आपूण उलयसिता. मिथिलेची जनांक सुरवेकची रामाल वैरीक प्रीती वाडून जाला. आतां आनीकी तांगेली प्रीती चड जाली. तशी आतां दशरथ महाराजाला पुरोहित येयल्यांची तांकांय भारी प्रितीन स्वागत करून तशी तांकां एक रापच्याक तांगेले एक वेवस्था म्हूण आसा त्या पुरे वेवस्था सांगोपांग जावन केला ताणें कोणें दशरथ रायान. तशी जनकरायाले बायल सुनयना देवी ती कौसल्या कैकेयी आनी सुमित्रेक तांकां पुरयता म्हळ्यार ही मात्र न्ही तांगेले ओटयले सर्व जनांकय ती आपूण व्हरता. तशी आनी विवाहाचे सकल सिद्धते जाला थंय त्या वेळार खुशी जावन तांणी सांगताच म्हळ्यार कसले जेवो न्यूनतस्व म्हूण म्हणटना सुनयना देवीक कौसल्ये कैकेयी सुमित्रे सांगता एक न्यूनत कसो म्हळ्यार रामचंद्राक एक बायल जेवची म्हणटाची तसल सीतादेवी आमी पळय न्ही न्हय म्हूण म्हणटना अयो म्हूण तांकां दिसता यो आमी सीते दाखय न्ही न्हय म्हूण. तशी ते राणयो पुरय चेल्ल्याकार गट्टी तोंड बंद करून आनी बैसयत आशिल्ले तांणी भारी चंद जावन हे सुनयना देवीले राणी वासान तो मेळून गेल्यांची
तशी तांकां सुरवेक सीते दाखोवया म्हूण सांगून ती तांकां पुरे घेवन वता. तशी सीतेक अलंकार करून तिगेल दासी पुरे घेवन येताची हान्नी पळयताची सीतेक भारीची संतोष चतके रामचंद्राला अवसंक पुरे रामचंद्रा सांगीत जेल्ली म्हूण सांगून तशी पुराय आईल जन ते पुरे ಸ್ವಲ್ಪ रेस्ट घेवका म्हूण आसता दूर प्रयाण करून येयल्यांची. मागीर आनी विवाहाचे शुभ कार्य कशें करचें तसलें एक चिंतना पयलीं आमी पळयलें म्हणटा मग नक्षत्र उत्तर फाल्गुनी नक्षत्रांत विवाह जावका म्हूण सांगून तयार केला. तेदना श्रुतकीर्ती मांडवी आनी उर्मिळेक लक्ष्मण भरतू आनी श्रुतकीर्ती शत्रुघ्नाक दिवन वारडी करचें म्हूण म्हणलेलें एक ಒಪ್ಪಂದ थंय जाल्लें कुशध्वजाच्या लियांकय आमगेले घर कडेन व्हरचें म्हूण सांगून. तशी निमी आनी इक्ष्वाकू म्हळेलें उभय एक वंशाचे परंपरेंत म्हणटना एक निमी वंश जनक रायले एक इक्ष्वाकू वंश तांगेले प्रवरांनी सांगिल्लें तेवय आमी कालचे दिसा आयकल्यांची गोदान इत्यादी दिवन समावर्तन नांदीशास्त्र म्हणटाची आमगेल्या भाशेन तशी त्या पुराय जावन आसता. मागीर वैवाहीक जिवनाचे सगळे वैदिकाचे कसल सगळे कार्य कोरका ताजे अंगांग म्हळ्यार कार्याचे स्टेप्स म्हणटा पळय ते पुरे कसले हें पुराय वैदीक जन तांणी तांगेले नेतृत्वारी विंगड शिशाल करीन सगळी करेसी तरसजी त्या वेळार ही वशिश्ट निशतानंद तांणी वैदिक पद्दती म्हळ्यार केची पुराय करून चंद्रीतिरी वारडीक संपन्न करून मधुपरकादी दिवची तशी अग्निप्रतिष्ठापन करताची आनी एक वारडीक जेवचे क्रम म्हूण आसा. एककले रिती एकक म्हळ्यार पुराय हिंदूंगेल वारडिकची म्हूण आमी लेखल्यार वारडीक न्ही पळयतना मस्त चड उण आसता. एक कडेचे एक प्रांत्याचे वारडीक देखून एक प्रांत्या वारडीक एक ब्राह्मणाल विवाहांतूय त्या प्रांत्याचे प्रभाव आनी पूण ಸ್ವಲ್ಪ एक कशी वारडीक कोरता तांत पुराय बदलावणांनी करूं सुरू केलात. तशी मागीर विवाह जालात थंय त्यांचे ददनाचे जनकान सांगचें इयम सीता मम सुता म्हूण म्हळ्यार रामचंद्रा तूं अप्राकृत शरिराचो तशी मेगेले धुवई ही वय अप्राकृतची अयोनिजाची म्हाका भुंयचेन तूं याग करतना भुंयचेन तूं मेळ्ळिली ती तशी मेगेल बेर तिगेले अनुग्रह आसा म्हणून लेखूंक हांवें. मागीर केन्नाय कशी म्हळ्यार ती देहा दुखून आईल न्हय ही मेगेल ओटो म्हाका एक गाद्यान तूं खंडितन मेळ्ळिली तशी तो जनकरायो पुराय विशय रामचंद्राक सांगता. मागीर त्या वेळाक आनंद तीर्थ पुराय सांगताचे ताका आनंद तीर्थात प्रे निर्णयान तो सांगताची तापुरा सागरजा स्वयंवरे सुमानसानाम अभवत् समागमः तथा ह्यभूत सर्वदिवावकसा तदा तथा मुनीनां सहभूभ्रतां भूमी. ती लक्ष्मीदेवी कोणेयनी परमात्माल नित्य सेवकिती परमात्माल प्रथम भक्त तांकां नित्य मंगळाची नित्य कल्याणाची तांगेले नित्योत्सवाची जाल्यार भक्तांगेल खातीर ते तवळी तांणी लोकां येवन कोरून दाखोवचे. तशी नारायण कसो सगळे अवतार घेतकी लक्ष्मी देवी ताका समजावन ताका सहाय्यक जावन ती ताण सांगेल तशी ती पुराय करता म्हूण सांगून तशी ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕ್ಷ್ಮಿ ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ म्हळेलंतो ती सर्वत्रदी व्याप्तनाद सर्वदोषरहितनाद सर्वादिवंद्य पुरंदर विठ्ठलನ ಸೇವಿಸುತ್ತಿಹಳು म्हूण सांगून तशी ती तक्कनी नारायणाकनी लक्ष्मीक वियोग म्हळेलें ना. हे धनुर्भंग जाल्ले सीतेक ताण वारडिकून घेतले हे पळय ताण लील दाखोवचे असुर जनांक एक मोहक करचे खातीर विंगड कोणाच्यानय हें पळय
कोरक साध्यना परमात्माक मंत्र जपचे मळेलम कांगा कळता आणि आजी सांगील सर्वई परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रिय बाबदी आत्मनामा प्रत्यय हे स्वभावान करोमी यद्य सकलम परस्मी नारायणायती समर्पयामी श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहम करता हरिही करता नाहम करता हरिही करता.